गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीच्या मिनी ब्लॉगमध्ये। आणि सकाळी सकाळी छान अशी मी रांगोळी काढत होते, समर्थ आला आणि मला ना कलर भरण्यासाठी खूप अशी मदत केली। त्यानंतर लाडूसुद्धा आला आळस देतच बाहेर, आणि आता उजडलं होतं। मी तर काय लवकर उठले होते, पण पोरं लवकर उठत नाहीत। त्यानंतर मग छान अशी अंघोळी करून लगेच त्यांचं औक्षण करायला घेतलं। आणि बाथरूममध्ये तिकडं खूप वारं लागतं, त्यामुळे मग मुटके आणि दिवे केले होते ना, त्यानं मी घरातच त्यांना औक्षण करून घेतलं। नंदबाईंनीही करून घेतला आहोंला, आणि आपल्या आपल्या कामाला सगळे लागले। सणासुदीचे दिवस तर आहेतच, पण बागेचे सुद्धा कामं आमचे जोरदार चालू आहेत, त्यामुळं ना खूप बिझी आहेत आहो। पण आधी लाडूचं करून घेतलं, मग समर्थ सुद्धा सेम पद्धतीनं औक्षण करून घेतलं तर दिवे आणि मुटक्यानं। त्यानंतर देवपूजा करायला घेतली, छान अशी देवपूजा केली। रांगोळी ते काढली नाही, कारण लक्ष्मीपूजनला संध्याकाळी काढायचीच आहे, मग मोडावी लागते म्हणून। आणि किल्ल्याची रांगोळी तुम्ही बघू शकता, दारातली रांगोळी आपली। आणि मग समर्थ आला की पप्पांनी गड्यांना चहा करायला सांगितलंय, मग लगेच इथं मी चहा ठेवला त्यांच्यासाठी, कारण ते कामावर आले ना, आल्या आल्या मग गार वातावरण असतं, एकदा चहा परत नाश्ता दिलं तरी चालतं त्यांना। 10 साडे 10 टायमिंगला मी नाश्ता देणार आहे, तर अगोदर त्यांना छान असं चहा करून दिला। आणि समर्थ म्हणला की आई मी पण चहा तिकडंच पिणार आहे, आणि समर्थ म्हटल्यानंतर लाडू काय थांबतच नाही, मग त्यांच्या सगळ्यांसाठी मी यूज अँड थ्रोचे कप दिली आणि कॅटलीमध्ये चहा भरून दिला, म्हणजे त्यांना घेऊन जायलाही सोपं, म्हणजे पोळणार नाही, नाहीतर मग मला जावं लागलं असतं। त्यामुळं आणि समर्थ खूप ही होता की मला जायचं, त्याला खूप आवडतं, काहीतरी निमित्त पाहिजे असतं घरातून रानामध्ये जायचं। तर लगेच शेगडीवरती दूध तापायला ठेवलं आणि कॅटलीमध्ये छान असा चहा शोधून दिला, गरम गरम वाफाळलेला। आणि थोडंसं उरलं होतं बरं का, ते सुद्धा मी घेतलं, खूपच कमी होतं। मग मी काय केलं, मला खूपच कमी वाटायला म्हणून त्यात थोडं घोटभर दूध टाकलं। आणि हे बघा, दादासोबत लाडूला सुद्धा जायचं आहे आणि गरम गरम चहा पिला।